मस्साजोग प्रकरणाकडे आपण वळूया, कारण बीडमध्ये तुम्ही एक सायझेबल टाइम स्पेंड केलेला आहे. बीडची जी अवस्था झाली आहे त्या अवस्थेबद्दल काय म्हणाल? कारण मधल्या काळात देखील आपल्या अनेक विजिट्स बीडमध्ये 2011-12 पासून लढायचे. मी जेव्हा आम आदमी पक्षात होते तेव्हापासून मी तिथे जायचे. आधी सुरुवातीला ते जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस यांच्या सगळ्यांच्या विरुद्ध लढले होते. तेव्हा दोघंही पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे तितकेसे मोठे नव्हते. ते 14च्या आसपास हळूहळू ते मोठे होत गेले. पण तेव्हा सुद्धा आम्हाला सांगितलं जायचं की बीडमध्ये एकटं रात्रीचं फिरत जाऊ नका, कारण ते मिनी बिहार आहे म्हणे. आणि आता मिनी नाही, आता बिहारचा बाप झालंय ते. म्हणजे खरंच, म्हणजे ज्या पद्धतीने तिथे पिस्तुलं होती. आणि होतंय काय माहितीये की सगळ्या छोट्या छोट्या मुलांना, कारण तिकडे काही उद्योग नाही, शेती नाहीये, काहीच नाहीये, तर त्यांना असं वाटतं की आपण या राजकारण्यांबरोबर गेलं तर आपल्याकडे गाड्या येणार, आपल्याकडे पिस्तूल येणार, आपण पिस्तूल लावून गेलं की आपला रुबाब वाढणार. आणि हळूहळू ते त्याच दिशेने जाताना दिसत आहेत मला. त्यामुळे आता तिथली मुलं जी शिकून पूर्वी मोठी व्हायची आणि उच्च पदावर जायची, आता म्हणजे तिथलेच तुकाराम मुंडे आहेत. खरंय खरंय. आणि मी तर तेव्हाच म्हटलं होतं की तुकाराम मुंडेंना तिथे पाठवा, 6 महिने पाठवा, सरळ करतील ते बीडला बरोबर, ट्रान्सफर होईल. खरंय ते. पण इतकी बिकट परिस्थिती आहे की तिथे गुंडांच्या टोळ्या आहेत. आणि जेव्हा आपण ऐकतो की बाबा मास्क काढून हा माणूस प्लास्टिकच्या बॅगेत आणून कराडच्या टेबलवर जेव्हा ठेवलं होतं, हे ऐकूनच कस तरी होतं की ही माणसं असू शकत नाहीत, हे राक्षस आहेत, दे आर नॉट माणसं. आणि या अशांवर जर आपण आत्ता लढलो नाही तर खरंच आपण कुठच्या दिशेने जातोय याचा विचार करण्याची गरज आहे. म्हणजे कराड सारखी लोक आणि त्यांचे जे सगळे तो गोट्या गित्ते काय, त्यांनी इतके लोक, अशा अफाट टोळ्या आहेत त्यांच्या, एक नाही 10-10, 12-12 टोळ्या आहेत त्या कराडच्या. आणि त्याची ती दोन्ही मुलं पिस्तुलं लावून फिरताना दिसत आहेत. ते एक तर छोटूसा मुलगा होता, तो पण पिस्तूल लावून असा थाटात जसा काय, त्याचे बाबा पण ते पूर्णच्या पूर्ण त्यांनी इलेक्शन प्रोसेस रिग केल्याचे व्हिडिओ झाले होते, ते देखील मी ट्विट केले. म्हटलं काय आपण कुठची दिशा देतोय आपल्या महाराष्ट्राला. आणि बीड तर हाताबाहेर गेलेलं आहे. मला तर खरंच वाटतं मिलिटरी रूल लागला पाहिजे बीडला, आणि 1 वर्षासाठी, आणि सगळं चित्र साफ केलं पाहिजे.